गेल्या काही दिवसापासून काही विचारवंत, काही पत्रकार, काही स्वतःला पुरोगामी म्हणवणारे अनेक जण जे शरद पवारांच्या सोबत प्रत्यक्ष पक्षात नसतात परंतु कदाचित पुरोगामी म्हणून समर्थक असतील, असे लोक टीकात्मक बोलत आहेत की शरद पवारांच्या पक्षाने पुरोगामित्व सोडलं वगैरे वगैरे. ते दोन मुद्दे गाजले. त्याच्यामध्ये प्रशांत जगतापांचा काँग्रेसमधला प्रवेशच्या निमित्ताने, दोन्ही राष्ट्रवादी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्या निवडणुकींच्या निमित्ताने एकत्रित लढण्याचा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जो काही विचार सुरू केले किंवा चर्चा सुरू केल्यात किंवा कदाचित युती होईल सुद्धा, आघाडी एकत्र येतील सुद्धा, ते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घडामोडीवरून आणि प्रशांत जगताप सारख्या एका कार्यकर्त्याच्या काँग्रेस प्रवेशावरून आणि तिसरं गौतम अदानी यांनी काल बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन केलं, जे भारतातलं एकमेव सेंटर आहे जे विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या प्रांगणामध्ये तिथे त्याचं काल उद्घाटन झालं. त्या निमित्ताने म्हणजे महानगरपालिकेला, ते कोल्हापूरचं शिरोळ असेल किंवा विदर्भात मराठवाड्यात एक दोन तीन ठिकाणी अशा घटना घडल्यात की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन नगर परिषद, नगरपालिका निवडणुका लढवल्यात. हे याच्या पूर्वीच्या काही निवडणुकांना सुद्धा जर तुम्ही एक 5-10 वर्षाच्या पाठीमागे गेलात तर असे प्रसंग अनेक ठिकाणी घडलेले आहेत की काँग्रेस आणि बीजेपीने एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही शहरात लढवलेल्या होत्या, आजही आहेत. त्याबद्दल कुणीच बोललं नाही. मात्र पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरमध्ये भारतीय जनता पार्टीचा साम दाम दंड भेद आणि मनी मसल पॉवरच्या जीवावर सुटलेला वारू रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी किंवा महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी एकत्र येऊन काही स्थानिक पातळीवर आघाडी केली तर लगेच सुप्रियाताई सुळे केंद्रात मंत्री होणार. इतकं सोपं आहे. म्हणजे जसं काही केंद्रामध्ये शरद पवारांची, सुप्रियाताईंची, नरेंद्र मोदी, अमित शहांची ओळखच नाही, त्याच्यासाठी पुणे महानगरपालिकेची किंवा पिंपरी चिंचवडची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवणे, ह्या एवढीशा छोट्याशा कारणास्तव शरद पवारांचं पुरोगामित्व संपलं. लगेच ते केंद्रात सुप्रियाताई मंत्री होणार.